जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते पाळधी बायपासवरील धोकादायक परिस्थितीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. महामार्गावरील रस्त्याला मोठे तडे गेले असून पुलाच्या एका बाजूचा भरावही कोसळला आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी खासदार स्मिता वाघ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले. जळगावच्या तरसोद ते पाळधी बायपास महामार्गावर रस्त्याला पडलेले तडे आणि पुलाच्या एका बाजूचा कोसळलेला भराव या धोकादायक परिस्थितीमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार स्मिता वाघ यांनी घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाहणी दरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. खूप चुकीचं काम केलं. पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला काय अधिकार? मी कुणालाही सोडणार नाही. यांना कोर्टात खेचा. अशा संतप्त शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावरच न थांबता त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली. नुसती मलमपट्टी केली तर याद राखा, आम्ही काय करतो ते तुम्हाला दाखवून देऊ, असा कठोर इशाराही त्यांनी दिला. स्मिता वाघ यांनी सांगितले की बायपासचे काम सुरू असतानाच त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार केली होती. मात्र ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली असून संसदेच्या अधिवेशनातही हा विषय उपस्थित करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी स्पष्ट केले. तरसोद पाळधी बायपासवरील या गंभीर प्रकारामुळे महामार्गाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हे खरोखर मॉनिटरिंग असतं तुमचं. यांना तर काय साहेब, यांना पैसे कमवायचे म्हणून हे कमवण्यासाठी इथे येतात. हे वाटेल तेवढे बिलो टाकतात. बिलोमध्ये यांचे पैसे बसत नाही तेवढं काम, मग त्याच्यामध्ये असले काम करून मोकळे होतात. हे यांनी साइड ऑडिट करायचं, यांना सोडू नका आणि यांना कोर्टात खेचावे पडे. तर आपल्याला जाता येतं डिपार्टमेंटला कोर्टात, कोर्टात खेचा यांना. सर साधी उस टाइम पर हमने जो सूचना दी थी आपको, जो भी हमने इंस्ट्रक्शंस दिए थे, आपने फॉलो किए. अगर आप करते तो ये नौबत नहीं आती आज हमारी. उस टाइम सिर्फ आप लिखते गए बहुत गलत काम किया आपने, बहुत गलत काम किया. इनको तो ब्लैक लिस्ट करना चाहिए, रखना ही नहीं चाहिए. ब्लैक लिस्ट करना चाहिए आपको. लोगों की जिंदगी से खिलवाड़ करने का आपका क्या हक दिया है क्या? तिथं जाऊन शिवाजीराव पवार त्याच्यामुळेच काढलं होतं. अधिकाऱ्यांना दिलेले आम्ही जाऊन लेटर दिले, फोटो दिले, पण ते काही आले नाही प्रत्यक्ष जागेवर. सर्वात शेवटी त्यांनी उत्तर काय दिलं? साहेब, परवाना टीम आल्यानंतर पूर्ण तुम्हाला काय जान से खिलवाड़ कर रहे हैं यहाँ पे. सर काम निश्चित नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है. इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे. पहले पानी में ऐसा बेहाल हो रहा है, ये रोड कचरा है. एक ही साल में ऐसा नहीं, 1 साल का बात नहीं है. बात है ये पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया, और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है. वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है. सर, जब पुल बनता है तो पहले ये बातें देखी जाती है कि पानी कहाँ पे जमा होने वाला है, कहाँ पे निकालना है, उसके बाद में काम किया जाता है. उसको देखते हुए क्या था, लेकिन एक ट्रैक के पास जो पानी नया रेलवे ट्रैक जो डाल दिया है ना, उसके चलते आगे भी इसने एग्रीगेट स्टॉक कर दिया, चारों तरफ से बंद हो गया, जिसके चलते दिक्कत है. कल मशीन उतार के हमने कोशिश किया उस पानी को निकालने के लिए, और जो भी ऑडिट टीम आके जो भी गाइडलाइन देंगे उसको. मैडम बोल रहे हैं कि आपने जो कामगार थे यहाँ पे, इंजीनियर थे, वो पढ़े लिखे नहीं थे, कुशल कामगार नहीं थे. नहीं सर, ऐसा इतना बड़ा काम तो बिना पढ़ा लिखा है, बिना इसमें तो होगा नहीं. और हम भी किसी थर्ड पार्टी को देते हैं, एजेंसी को देते हैं इस बड़ा काम के लिए, ताकि इसके पास और ज्यादा एक्सपर्ट रहता है. लेकिन ब्लैक सॉइल होने के चलते थोड़ी सी प्रॉब्लम आया है सर. कंपनी का नाम क्या है सर? एग्रोहा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपर्स, कहाँ की कंपनी? इंदौर. आपने किसको काम दिया था? एक दिल्ली की कंपनी क्रिस्कॉन को. क्या नाम है? क्रिस्कॉन. उसने फिर किसको काम दिया? नहीं, वो डायरेक्ट करता है, वो आरी पैनल का स्पेशलिस्ट है. जलगांव में कोई ठेकेदार ने काम किया होगा ना, या फिर सब कॉन्ट्रैक्टर? नहीं, वो उसको बाहर से टीम आता है. वो एक्चुअली आरी पैनल का ही स्पेशलिस्ट है. मेन कंपनी आप हो,
अगर आपको ठेका मिलता है, काम मिलता है, दूसरी कंपनी क्या काम कर रही है, आपका भी काम होता है। यहाँ पे उन्होंने इस्तेमाल ही नहीं किया, काली मिट्टी का हमारे प्रयोग आदमी किया भी है। सुपरविजन किए थे, लेकिन वो ट्रैक के चलते थोड़ी दिक्कत आया, उसका हम 3 से 4 दिन के अंदर सॉर्ट आउट कर लेंगे। आपका नाम? गौतम कुमार दत्ता। काय सांगणार आहे सर, आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी आहेत, 6 महिन्यापूर्वी तक्रार केली, अशा पद्धतीने निकृष्ट कामाचा या ठिकाणी आरोप होतो आहे। काय नेमकी आपल्याकडे माहिती आहे या संदर्भात, काय आपण कारवाई करणार आहे? नाही, आता हे पुलाचा जो अप्रोच खचलेला आहे त्याच्याविषयी आपण एक्सपर्ट कमिटीला पाचारण केलेलं आहे। हे पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील, त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊ त्याचं। आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम, त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊ। स्वतः खासदारांनी असेल, ग्रामस्थांनी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली आहे की हे काम निकृष्ट होत आहे। नाही, 6 महिन्यापूर्वी नव्हे, ते काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे। आणि मॅडमने आता सांगितलं ते पूर्वी काही छोट्या मोठ्या तक्रारी असतील, परंतु त्याचं निवारण त्यांनी केलेलं असेल। आता एक्सपर्ट कमिटी त्याच्यात सांगेल काय काय त्रुटी आहेत ते। ठेकेदाराचा दोष नाही वाटत आहे काही या कंपनीने काम केलं ते? तर जे कामामध्ये असा इश्यू झालाय म्हणजे ठेकेदारातच चूक असते ना। त्याच्यावर काय कारवाईची मागणी करणार आहे आपण अधिकारी? आता कमिटी डिसाईड करेल, कमिटी जसं ओपिनियन देईल त्याप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर निर्णय घेतील। विभागाला तक्रारी करून सर विभाग का लक्ष देत नाही असं वाटतं तुम्हाला? तुम्ही दुर्घटनेची वाट पाहत होता? नाही, वर्ष ज्या काम ज्या झालं, ज्या तक्रारी काम सुरू केल्या असताना तक्रारी आता केल्या. जे यांनी सांगितलं की ते खाली सर्व्हिस रोड वगैरे नाही, तक्रार केली मॅडमने, पण मागे सांगितलं होतं त्याचं आपण नवीन चेंज ऑफ स्कोप मध्ये प्रपोजल पाठवलेलं आहे। निकृष्ट काम झालं तर वाटतंय का सर तुम्हाला अधिकारी म्हणून या ठिकाणी? एका वर्षात नाही, ते असं आता सर्व टेस्ट आता थर्ड पार्टी कडून करायच्या आहेत, त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर त्याचं कळेल। तुमचं नाव सर? माझं नाव साळुंके BS, प्रोजेक्ट डायरेक्टर, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया।